प्रलोभनं देणारी वक्तव्य नेत्यांना भोवणार. प्रलोभनं देणाऱ्या 20 नेत्यांची निवडणूक आयोगाकडून दखल. निवडणूक आयोगातील सूत्रांची माहिती. सर्व बाजूंचा विचार करून कायदेशीर सल्ला घेऊनच निवडणुका पुढे ढकलल्या. राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण. सूत्रांची माहिती. निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ काढला. निवडणुका पुढे ढकलणं हे चुकीचं झालं. हे योग्य नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान. शहाजीबापू पाटलांच्या कार्यालयावरील कारवाई अयोग्य. गांभीर्य समजून शिंदेंनी दखल घ्यावी. संजय शिरसाट यांची मागणी. तर तक्रारीनंतर चौकशी झाली. मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. रवींद्र चव्हाण यांनी युतीमध्ये मिठाचा खडा टाकला. सिंधुदुर्गात चव्हाणांना राणेंचा ग्रुप तोडून स्वतःचा ग्रुप बनवायचा आहे. निलेश राणेंचा रवींद्र चव्हाणांवर आरोप. आणि नगर परिषद निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी चंद्रपूरच्या मूळ शहरामध्ये गौतमी पाटीलचा रोड शो. काँग्रेस उमेदवार एकता समर्थ आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी गौतमी मैदानात. धुळा नगर परिषदांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. काही ठिकाणच्या निवडणुका अचानक स्थगित करण्याची निवडणूक आयोगाची भूमिका अयोग्य असल्याचं रवींद्र चव्हाणांनी म्हटलंय. निवडणुका स्थगित न करता सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला. काही निवडणुका रद्द करणं चुकीचं आहे. उद्या निवडणुका आणि आज पुढे ढकललेल्या जात आहेत हे योग्य नाही असं मोठं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं आहे. माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाही, पण निवडणूक आयोग कुठलाही कायदा काढतोय माहिती नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय अनाकलनीय आहे. मतदानाच्या एक दिवस आधी असे धक्के देणं योग्य नाही. हा निर्णय कोणत्या नियमातून केला याचा अभ्यास करावा लागेल असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. मावळातील निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. निवडणूक आयोगाकडून बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि ईव्हीएम मशीन आणि आवश्यक साहित्याचं वाटप लोणावळा नगर परिषद आवारात पार पडले. जतमधील दगडफेकीची घटना अतिशय गंभीर बाब असल्याचं गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय. तर निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्वांना असल्याचंही ते म्हणाले. भंडारा नगर परिषदेच्या हद्दीतील 2 प्रभागांमधील निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढत ही माहिती दिली आहे. प्रभाग क्रमांक 12 अ आणि 15 अ साठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांकडून शेवटच्या दिवशी जोरदार प्रचार करण्यात आलाय. भरत गोगावलेंनीही जोरदार प्रचार केलाय. महाड शहरात डोर टू डोर प्रचार करण्यात आलाय. राहुल गांधी यांनी कितीही डोकं फोडलं तरी निवडणूक आयोग काही करणार नसल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय. कराडमध्ये बोलताना त्यांनी निवडणूक आयोगावरती टीका केली. जालन्याच्या परतूरमध्ये रुपाली चाकणकरांच्या कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळेला त्यांनी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलंय. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये एकनाथ शिंदेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळेला त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना बहुमताने जिंकवण्याचं आवाहन केलंय. भंडारा जिल्ह्यातील 4 नगर परिषद निवडणुकीकरता वोटिंग मशीन रवाना करण्यात आलेत. उद्या मतदान होणार असल्याने प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली. इंदापुरात कोणी बोगस मतदान करताना आढळल्यास अडचण होणार असल्याचं प्रदीप गरटकरांनी म्हटलंय. त्यामुळे कोणीही बोगस मतदान करू नये असं आवाहन त्यांनी केलंय. बुलढाण्यात 11 पैकी 10 ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ईव्हीएम यंत्राचं वाटप करण्यात आलेलं आहे. तर ईव्हीएम घेऊन कर्मचारी मतदान केंद्रांवरती रवाना झाले. पानगरकरांच्या पापाचा घडा आता भरला असल्याचं वक्तव्य उमेश पाटलांनी केलं आहे. तर आता आलेला फेरा आणि नियतीचा फेरा असल्याचंही ते म्हणालेत. निवडणूक स्थगितीच्या निर्णयावरती त्यांनी हे विधान केलं आहे.
इंद्रायणी नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. लोकांना स्वच्छ पाणी देण्याचं आमचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. आळंदीत बोलताना त्यांनी हे विधान केलंय. उद्या होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे. मनमाड, येवला, नांदगाव, चांदवड या ठिकाणी मतदान केंद्र प्रतिनिधींना ईव्हीएम मशीनसह मतदानाचं इतर साहित्यही वाटप करण्यात आलंय. जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपालिका निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. मतदान प्रक्रियेचं सुरळीत संचालन व्हावं, कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी शिक्षकांसह विविध भागातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांना मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचं वाटप केलं आहे. सांगलीतील जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश शिंदेंच्या घरावरती आणि गाडीवर अज्ञातांकडून आज पहाटेच्या सुमारास दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यामध्ये शिंदेंच्या घराचं आणि गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप माजी आमदार विलास जगतापांनी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीचा मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणेची तयारी पूर्ण झाली आहे. 200 मतदान केंद्रांसाठी 1200 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. पालघर जिल्ह्यातील 3 नगर परिषद तर वाडा नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. यासाठी आज अधिकारी आणि कर्मचारी यांना मतदान पेट्यांसह व्हीव्हीपॅटचं वाटप करण्यात आलं आहे. 16,660 मतदार असून 122 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. सिल्लोड नगर परिषद निवडणुकीत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नगर परिषदेमधून सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर शिंदे सेनेकडून रिंगणात उतरले आहेत. भंडारा शहरात बाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. वाहनामध्ये पैसे, दारू किंवा अन्य साहित्य आढळल्यास कारवाई केली जाते. भंडाऱ्यामध्ये 5 निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी पोस्टल बॅलेट विना मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावरती पोस्टल मतपत्रिका उपलब्ध होत नसल्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. नशिराबाद नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सेना युती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा थेट सामना रंगला आहे. प्रचाराला काही तास शिल्लक असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रभागातील प्रत्येक घरी पोहोचत आहेत. घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. सांगलीच्या शिराळा नगरपंचायतीतील प्रभाग 4 मधील नगरसेवक पदाची निवडणूक लांबणीवरती गेली. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 2 डिसेंबरला प्रभाग 4 मध्ये फक्त नगराध्यक्ष पदासाठी मतदान होणार आहे. तळेगाव नगर परिषदेच्या मतदानासाठी वापरण्यात येणारी ईव्हीएम मशीन आज 71 मतदान केंद्रांकडे रवाना होत आहे. पोलीस बंदोबस्तात होत असलेल्या या वाहतुकीवर सतत नजर ठेवली जाते. भुसावळमध्ये मतदानासाठी स्ट्रॉंग रूममधून कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनसह मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे. न्यायालयात अपील दाखल असल्यामुळे 6 मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे 6 मतदान केंद्रांवरती उद्या मतदान होणार नाही. नशिराबाद नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रचार सभेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवरती टीका केली आहे. मी चांगलं बोललो म्हणून मला राजकारणामध्ये फायदा होतो. बोलणाऱ्यांचं सर्व विकतं, न बोलणाऱ्यांचं काहीच नाही. मंत्रालयातही बोलणाऱ्या मंत्र्यांचंच काम होतं असं गुलाबराव पाटील म्हणाले. सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांना भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी मोठा धक्का दिलाय. काँग्रेसच्या माजी नगरसेविकेसह पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. परळीला भस्म करायचं काम ज्याने केलं त्याला मत मागण्याचा अधिकार आहे असं म्हणत खासदार बजरंग सोनवणेंनी धनंजय मुंडेंवरती टीका केली. पंकजाताईंना विरोध करण्यासाठी देवाभाऊंनी धनंजय मुंडे यांना छुपी मदत केल्याचा आरोप सुद्धा सोनवणेंनी केला आहे. आमदार महेंद्र दळवींची आमदारकी कोणत्याही क्षणी जाऊ शकते असं विधान खासदार सुनील तटकरे यांनी केलं आहे. गावात नाही पत आणि माझं नाव गणपत अशी दळवींची अवस्था आहे असा टोलासुरा तटकरेंनी आमदार दळवींना लगावला आहे. अनेक मुख्यमंत्री येतील, आश्वासनं देतील, पण ईश्वरपूर शहराची काळजी मलाच घ्यायची असं जयंत पाटलांनी म्हटलंय. ईश्वरपूर शहराचा विकास कोणालाच करायचा नाही. सर्वांचा उद्देश
मला पराभूत करण्याचा आहे असा टोला जयंत पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांना लगावला आहे. रोहा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वनश्री शेंडगेंसाठी सभा घेण्यात आली. रोह्यामध्ये राष्ट्रवादीच्या वनश्री शेडगे आणि शिवसेनेच्या शिल्पा धोत्रे यांच्यात अटीतटीची लढत पार पडते. बार्शीचे आमदार दिलीप सोपलांनी पालकमंत्री जयकुमार गोरेंनी निधी आणण्यासाठी कोणाकडे जाणार या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलंय. निधी आणायला मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. शासनाचा निधी म्हणजे वडिलोपार्जित इस्टेट नाही असं म्हणत सोपलांनी पालकमंत्री गोरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सांगोल्यामध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून भाजप आणि शेतकरी कामगार पक्षाच्या प्रचार कार्यालयांची तपासणी करण्यात आली. शहाजी बापू पाटलांच्या कार्यालयाची तपासणी केल्यानंतर रात्री उशिरा निवडणूक आयोगाने तपासणी केली. आमदार संतोष बांगरांनी हिंगोली शहरातील कॉर्नर सभेतून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन लावला. यावेळी फोनवरून बोलताना शिंदेंनी आचारसंहिता संपल्यावर आझम कॉलनीचा विकास करण्याचं आश्वासन दिलंय. साताऱ्यातील कराड आणि मलकापूर नगर परिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र येत भाजपला आव्हान दिलंय. महाविकास आघाडीतील एक माजी मंत्री आणि एक माजी मुख्यमंत्री यांच्यासह महायुतीतील 2 मंत्री भाजपाविरोधात असल्याची तक्रार कराडच्या भर सभेत अतुल भोसलेंनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली. भाजप आमदार श्वेता महालेंनी फेसबुकवरती केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. नगराध्यक्ष हवा की घराणेशाहीचा स्टॅम्प अशी पोस्ट महालेंनी केली आहे. भाजपमधल्या अनेक नेत्यांनी स्वतःच्या घरातच उमेदवाऱ्या दिल्यामुळे महालेंचा निशाणा नक्की कोणाकडे आहे याची चर्चा होते. कराड नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत 4 पक्षांच्या उमेदवारांसह 5 अपक्ष उमेदवार रिंगणामध्ये आहेत. शिवसेनेकडून डावललेले रणजित पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रचारात रंगत आली आहे. त्यांना मिळणाऱ्या मतांचा फटका कोणाला बसणार याची चर्चा कराडमध्ये होते. अकलूजमध्ये राजकीय वातावरण चांगलं तापलंय. आडनाव गोरे, धंदे मात्र काळे असं म्हणत शरद पवार गटाच्या मेहबूब शेख यांनी मंत्री जयकुमार गोरेंवरती निशाणा साधलाय. दरम्यान ही नशेत केलेली टीका आहे. नशा उतरली की कळेल असं प्रत्युत्तर जयकुमार गोरेंनी दिलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उरणच्या नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवार शोभा कोळी शहा यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेला फोनवरून संबोधित केलं. सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय. तळेगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात चुरस वाढली आहे. महायुतीचे उमेदवार संतोष दाभाडे यांच्यासमोर अपक्ष उमेदवार किशोर भेगडेंनी आव्हान उभं केलेलं आहे. प्रभावी प्रचार मोहीम राबवत आघाडी घेतलेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया लांबणीवरती गेली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 4 डिसेंबरला नव्याने फुलंब्रीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे. विरोधकांचे आक्षेप आणि नागरिकांच्या नाराजीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादी फेरतपासणी प्रक्रियेला 7 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता मतदारांना 11 डिसेंबरपर्यंत मतदार यादीत नाव नोंदणी व दुरुस्ती करता येणार आहे. विधानसभेत जसं बहुमत दिलं तसं स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्हाला यश मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे. कोकण आणि शिवसेनेचं वेगळं नातं आहे. कोकणचा विकास करण्याचा शब्द द्यायला मी आलोय असं एकनाथ शिंदे म्हणाले. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिंदे साहेबांनी उद्योगमंत्री बनवलं. विरोधकांचं डिपॉझिट घालवून शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणा. शिवसेनेला मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहन उदय सामंत यांनी केलं आहे. काही जण माझ्यासमोर गपगुमान बसतात. माझी पाठ फिरली की चक्र फिरवतात. त्यांना वाटतं मला काहीच कळत नाहीये असं अजित पवार म्हणाले. समोरून विरोध करा पण गद्दारी करू नका असं अजित पवार म्हणालेत. बारामती इथल्या प्रचारसभेत अजित पवारांचं भाषण सुरू असताना मागून प्रचाराची रिक्षा गेली. यावरती तू थांब जरा, नौटंकी करतोय, काही फक्त दिखावा करतात, काही काम करत नाही, फक्त आवाज कसा होईल हेच पाहतात असा टोला त्यांनी विरोधकांना लगावलाय.